शनिवार पूर्ण करते आणि या 25 शनिवारमध्ये आजचं प्रात्यक्षिक कामत सर आपल्या सोबत आहेत. प्रमोद कांबळे सर पण येणार होते. काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा कामाच्या व्यस्ततेमुळे सरांना येणं जमलं नाही. तर आता मी कामत सरांना विनंती करेन की सर आपण थोडं काहीतरी मुलांना मार्गदर्शन करावं किंवा थोडंसं 2 शब्द बोलू. स्कूल ऑफ आर्टचे सन्माननीय प्राचार्य, या हायस्कूलला उभं राहण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं ते सगळे महानुभाव. खरं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये जे काही सोहळे होत असतात किंवा समारंभ होत असतात, तो केवळ सोहळा किंवा समारंभ यशस्वी करणं हा उद्देश नसतो. तर रोज आपण जे काही करतो आहे ते कार्य आज कुठल्या लेवलला आहे किंवा कुठल्या पातळीवर आहे ह्याची परीक्षा करण्यासाठी हा सोहळा असतो. आणि मग सोहळ्यामध्ये इतरांना पण बोलवलं जातं, ते परीक्षक असतात की आम्ही बघा हा असा सोहळा केला आहे. तर हा जो काही कट्टा सुरू झाला आहे शनिवारचा, तो केवळ प्रतिथयश कलावंतांचं मार्गदर्शन किंवा प्रतिथयश कलावंतांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक हा ओघाने विषय येतो, परंतु आम्ही काय केलेलं आहे आणि अजून परंतु चित्रकलेच्या क्षेत्रात प्रात्यक्षिक झाल्यानंतर अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतात, अनेक प्रश्न उत्पन्न होतात आणि एक संवाद साधला जातो. परंतु खूप वेळा प्रात्यक्षिक हा डोंबाराचा खेळ किंवा जादूचा प्रयोग असतो तसं गृहीत धरू नये. कारण 1 ते 1.5 तासामध्ये जे काही करून दाखवलं जातं त्यामध्ये त्यांनी केलंय तसंच आपण करावं, त्यांनी सांगितलंय तेच आपण सगळं नेहमी आचरणात आणावं हा आग्रह नाहीये. परंतु एक पुश दिला जातो, एक प्रेरणा दिली जाते, प्रोत्साहित केलं जातं. आणि आपण मग आपलं जे दैनंदिन काम आहे त्यामध्ये नियमितता आहे का, त्यामध्ये आपण पुढे पुढे चालतो आहोत का आपण तिकडेच आहोत, ह्या दृष्टीने ह्या सोहळ्यांकडे किंवा प्रात्यक्षिकाकडे सर्वांनी बघावं. विद्यार्थी असेल तरी निश्चित बघावं. आणि आपल्या कामामध्ये तोचपणा येत असेल तर काय करायला पाहिजे. तर त्यालाही एक प्रकारची स्फूर्ती मिळते. मी तोचपणा शब्दप्रयोग अशासाठी वापरतोय की आपण आपल्या तब्येतीत काही सुधारणा होत नसेल तर डॉक्टर सांगतात की तुमचं बसून काम जास्त असतं, रोज थोडंसं चालायला पाहिजे. 1-2 किलोमीटर रोज चाला. इथे भरपूर जागा आहे चालायला, पण आमच्या मुंबईत नाही आहे. चटकन मिळत नाही, वेळही मिळत नाही, कुठे जायचं, ट्रॅफिक पण फार आहे. मग आम्ही ट्रेडमिल आणतो घरामध्ये आणि मग त्या ट्रेडमिलवरती चालण्याची प्रॅक्टिस करतो किंवा चालण्याचा उपक्रम जो असतो चालू होतो. आणि बरोबर 2 किलोमीटर झाल्यानंतर त्याच्यात तो अलार्म होतो आणि म्हणतात की हा 2 किलोमीटर झाले. ते मशीन सांगतं तुम्हाला. त्यामुळे वरती चढल्यानंतर आणि खाली उतरल्यानंतर लक्षात येतं की आपण तो तिकडेच आहोत, पण मशीन सांगतं की 2 किलोमीटर चाललं.
तर अशा पद्धतीने आपलं काम जर तोचपणा होत आहे, त्यात काहीतरी नवीन काही ॲडिशन होत नाही, नवीन काही प्रगती होत नाही, तर ते ट्रेडमिलवर चालल्यासारखं होईल. त्यामुळे रोज बाहेर चालायला जात असताना वेगळा निसर्ग बघायला मिळतो, वेगळी माणसं भेटत असतात, वातावरण असतं, वेगवेगळे विचार येत असतात, ते त्या ट्रेडमिलवर चालताना येत नाही. दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपल्याकडे दोन्ही प्रकारची वाक्य असतात की आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, आपली परंपरा श्रेष्ठ आहे असंही सांगितलं जातं. किंवा एखादा कवी दुसरा वेगळ्या पद्धतीने जुने जाऊ द्या मरणाला लागून जाळू दे किंवा टाका असंही म्हणतात. आता आम्ही ते ऐकायचं का हे ऐकायचं? परंतु याच्यावरती मध्यवर्ती कल्पना सुद्धा काही मोठी माणसं सांगून जातात. घालतो ना त्यालाच शेवटपर्यंत पश्चिमोत्तानासन घालता येतं, कधीतरी घालणाऱ्यासाठी ते शक्यच नाही, कारण निसर्ग आपला ऐकत नाहीये. आपण निसर्गापेक्षा खूप स्लो पण होऊ शकतो, निसर्गापेक्षा खूप फास्ट पण जाऊ शकतो. निसर्ग मात्र आपल्या शरीरासहित याच्या गतीनेच चालतो. त्यामुळे कामाचं सातत्य हे फार महत्वाचं आहे. आणि ते जेव्हा कधी कधी ढिमं पडलंय, आता काहीतरी याला प्रेरणा दिली पाहिजे, मग अशासाठी हा कट्टा, रोज कट्ट्यावर जाऊन बसतो त्याला कामधंदा नसलेला म्हणतात. तर त्यामुळे आपण ह्या कार्यक्रमामधून जी काही प्रेरणा घ्यायची असते आणि आपणच डेव्हलप व्हायचं. इथे फक्त आपल्याला खत पाणी मिळणार आहे, पण आपली जी उपजत पुढी आहे किंवा आपली जी उपजत कला आहे किंवा आपलं जे वृक्ष आहे त्याला तुम्ही खत पाणी घाला, जे इतर झाडांना घाल, पण तो तेच फळ देणार की जे त्याचं मूळ आहे. त्यामुळे आपण स्वतः डेव्हलप होईल अशाच प्रकारचं खत पाणी अशा कट्ट्यांमधून कार्यक्रमामधून आपण घ्यायचं होतं आणि घ्यायचं असतं. बोलणं हा थोडासा माझा प्रांत नाही आहे, पण काही वेळा बोलावं लागतं, राहिला जाय. तर आता आपण प्रात्यक्षिक पाहूया आणि त्याच्यानंतर आणखीन प्रश्नोत्तर किंवा काही स्लाईड्स दाखवता आले तर स्लाईड्स दाखवून जेवढं काही आपण संवाद साधू शकतो तेवढा प्रयत्न करूया. आता पोर्ट्रेटचं प्रात्यक्षिक म्हटल्यानंतर मॉडेल पाहिजे असतं आणि असं ज्यावेळी असतं ना त्यावेळी जे जे भेटायला येतात ना मी त्यांच्याकडे बघत असतो की कोणाला बसवायचं कोणाला बसवायचं, सांगत नाही बघा. परंतु आमचे एक मित्र आहेत, का कोणाच अनेक वेळा भेटलो होतं ना मी, पण आज मात्र वाटलं की आज आपण ह्याचं पोर्ट्रेट करायचं. मोनल कुहाडना मी विनंती करतो की प्रात्यक्षिकासाठी आपण मॉडेल म्हणून बसावं. अत्यंत लाजरा आहे, त्याला हुकूम करावा लागतो काही वेळा की बस म्हणून. तर